धायगुडे सायन्स अँड ॲक्टिव्हिटी सेंटरतर्फे शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 9 या वेळेत दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सेंटरचे अध्यक्ष प्राध्यापिका वैशाली धायगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे। नियोजनासाठी 50 रुपये शुल्क राहणार असून सोलापूर विद्यापीठाच्या पाठीमागील सोलापूर सायन्स सेंटर इथं हा आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम पार पडणार आहे। ज्यांना वाहनानं येणं शक्य नसेल त्यांच्यासाठी मोफत बसची व्यवस्था करण्यात आली असून सेवा सदन प्रशालेसमोरून दुपारी 4 वाजता ही बस निघणार आहे। तसंच रात्री 10 वाजता परत सेवा सदन प्रशालेसमोर ती आणून सोडणार आहे। यावेळी दुर्बिणीद्वारे शुक्र, शनी, गुरु, मंगळ आदी ग्रह पाहण्याची संधी खगोलप्रेमींना उपलब्ध होणार असून नेपच्यूनही पाहायला मिळणार आहे। याचा जास्तीत जास्त खगोलप्रेमींनी लाभ घ्यावा असं आवाहनही प्राध्यापक धायगुडे यांनी केलं आहे। या पत्रकार परिषदेस सोलापूर सायन्स सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल दास, क्रांतीवीर महेंद्रकर, सविता ललित, डॉक्टर ND कुलकर्णी, डॉक्टर सतीश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती। जो 25 जानेवारीचा मुख्य कार्यक्रम आहे, आपण कदाचित म्हणजे याला प्लॅनेटरी परेड असं म्हटलं गेलंय। खूप त्याच्या व्हॉट्सअपवरही चिकार व्हिडिओज वगैरे येत आहेत आणि ही संधी सोडू नये। खरं तर तो एकच दिवस असा काही नाही की ज्यात सगळे प्लॅनेट, सगळे ग्रह एका रेषेत आहेत। म्हणजे एका राशीत जर म्हणलं 30 अंशाच्या कोनात, तर हे बरेच महिने दिसणार आहेत आपल्याला। अगदी एका सरळ रेषेत नसले तरी एका राशीत दिसणार आहेत। पण हे औचित्य साधून जरा समाजामध्ये आपण यावं आणि हा विषय मी जेव्हा राहुल दास हे संचालक सायन्स सेंटर, हे सायन्स सेंटर कार्यरत आहेच अनेक वर्षापासून, पण ते आणखी समाजापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनाही बरोबर घेऊन हा कार्यक्रम आपण करायचं ठरवलं आहे। जास्तीत जास्त सोलापूर वासियांनी याचा लाभ घ्यावा। बऱ्याच जणांनी टेलिस्कोप मध्ये पाहिलेलं नसतं, तर या वेळेला ते सर सांगतीलच किती टेलिस्कोप वगैरे लावणार आहोत ते। पण हा एक दुर्मिळ योग आहे आणि तो एक कायम स्मरणात राहावा आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्येही जागृती होऊन पुढे मात्र आम्ही DSAT ह्या संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या संस्थांशी कोलॅबोरेट करून काही कार्यक्रम करणार आहोत।